आपल्या विविध मागण्यांसाठी अकृषी विद्यापीठं आणि संलग्नित महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारलंय। अमरावती विद्यापीठातील कर्मचारी देखील यात सहभागी झाले असून या संपामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होणार आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे। सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनरुज्जीवन करणे, 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी मिळणे, लाभाची योजना लागू करणे, विद्यापीठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, 6व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्या आधारे 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणे अशा महत्त्वाच्या 6 मागण्यांवर आंदोलक कर्मचारी ठाम आहे। या कामबंद आंदोलनाआधी विद्यापीठ कर्मचारी संघटनांनी 14 फेब्रुवारीला निदर्शनं, 15 फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून कामकाज बंद, तर 16 फेब्रुवारीला लाक्षणिक संप केला होता। मात्र शासनानं दखल न घेतल्यानं सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आलं आहे। मात्र या संपामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर मोठा परिणाम होणार आहे। आज अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कर्मचारी त्यांच्या न्याय मागण्याकरता इथे आंदोलनात उतरलेले आहे आणि त्यांचं उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चासुद्धा झालेली आहे आणि 4 मुद्द्यावर उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी सहमतसुद्धा झालेले आहे। परंतु अधिकारी स्तरावर त्याला अजूनपर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही आणि त्याच्यामुळं त्यांना आजचा संप करावा लागला आहे। आणि ही बाब मी निश्चितपणे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या निदर्शनास आणून देईल आणि वित्त सचिव, नियोजन सचिव आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाचे सचिव या तिघांशी संपर्क साधून जे कबूल केलेलं आहे ते त्यांना तातडीनं मिळालं पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा करेल असं मी आश्वासन दिलेलं आहे आणि यांच्या न्याय मागण्यांना निश्चितपणे माझा पाठिंबा आहे। हे आंदोलन आता पूर्ण राज्यामध्ये चालू आहे आणि संपूर्ण राज्याच्या अकृषी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयामध्ये हे आंदोलन चालू आहे आणि यापूर्वी 2दा आम्ही आंदोलन माननीय मंत्री महोदयांच्या आश्वासनावर मागं घेतलं आहे। परंतु अनुभव असा वाईट आहे की आश्वासनावर आम्ही आंदोलन वापस घेतलं आणि आमच्या हातामध्ये काहीच पडलं नाही। त्या चुकातून आम्ही धडा शिकलेलो आहे। त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत आश्वासक ठोस असं काही आमच्या हातात येत नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये मागं घेण्यात येणार नाही। मी सेवक कृती समितीचा प्रमुख संघटक आहे। माझं नाव अजय बळवंत देशमुख आहे आणि अमरावती विद्यापीठ संघटनेचा अध्यक्ष आहे। शेतीच्या वादातून एका इसमाला 5 ते 6 जणांनी बेदम मारहाण केली। रुग्णालयात त्यांना गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ही घटना घडली असून पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। चांदूर बाजार तालुक्यातील बोराळा गावातील जानराव पाटील यांना शेतीच्या वादातून 5 जणांनी बेदम मारहाण केली। ते गंभीररित्या जखमी झाले। त्यांना अमरावती शहरातील इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। तर त्यांच्या कुटुंबियांनी चांदूर रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जानराव पाटील यांना मारहाण करणाऱ्या जीवन पाटील, मंगेश पाटील, नरेंद्र इंगोले, विकी इंगोले व खंडारे अशा 5 जणांविरोधात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे। वावरासाठी बोलले तर ते ना घरातून काढून तिकडे रस्त्यावर नेलं। 7 जणांना मारलं काड्यानं। पाटील, जीवन पाटील, मंगेश पाटील, खंडारे, नरेंद्र इंगोले, विकी इंगोले रस्त्यावर मारलं दुकानाजवळ। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपींना आणि सूत्रधारांना शिक्षा केव्हा होणार असा सवाल उपस्थित करत राज्यव्यापी जवाब दो आंदोलन करण्यात आलं। अमरावतीतही विविध संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन केलं। कॉम्रेड गोविंद पानसरे यांची 16 फेब्रुवारी 2015 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेला आता 8 वर्षे होत आहेत। मात्र त्यांच्या मारेकऱ्यांना आणि हत्येच्या मुख्य सूत्रधारांना अद्यापही अटक झाली नाहीये।
त्यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आतापर्यंत SITकडे होता आणि आता तो ATSकडे सोपवण्यात आला आहे. फरार आरोपींना शोधणं कठीण आहे असं तपास हाती घेताच ATSचे अधिकारी म्हणतायत. अशा टोलवाटोलवीमध्ये आणखी किती वर्षे लागणार? पानसरेंच्या मारेकऱ्यांना केव्हा अटक होणार असा सवाल करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा, आयटक अशा विविध संघटनांनी एकत्र येत राज्यव्यापी जवाब दो आंदोलन पुकारलं. अमरावतीतही हे आंदोलन करण्यात आलं आणि मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपवण्यात आलं. सनातनांच्या तावडीतून सोडवून शेतकऱ्याच्या न्यायाची बाजू घेणारा शिवाजी, सर्व धर्माला न्याय देणारा शिवाजी, जनतेपर्यंत पोहोचवणारे कॉम्रेड गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातलं एकमेव दुर्मिळ आणि मोठं व्यक्तिमत्व होतं. या 82 वर्षाच्या विचारवंताला समोरासमोर 50 फुटावरून गोळा मारला देशी कट्ट्यांनी आणि त्याच्या खुन्यांचा शोध घेऊन त्याचं आरोपपत्र दाखल करणे आणि त्याला शिक्षा करणे हे सरकारची जबाबदारी आहे. सरकार त्याच्याकरता उत्तरदायी होतं आणि सूत्रधार तर वेगळेच. ज्या सूत्रधारांनी हे करविलं त्यांच्या गोळ्या झाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सनातन प्रभात नावाच्या या मासिकामध्ये सनातन्यांनी त्यांच्या खुनाची जबाबदारी घेतली हे सुस्पष्ट होतं. तरीही त्या संघटनेला त्यांनी काही धारेवर धरलं नाही आणि या सर्व मारेकऱ्यांना फाशी द्या, सूत्रधारांच्या संघटनांवर बंदी घाला, याकरता भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रभर राज्यभर आंदोलनाचं आवाहन केलेलं आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात बालरुग्णांच्या वॉर्डात 45 खाटांना मंजुरी असताना इथं केवळ 30च खाटा आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून हा वॉर्ड फुल आहे, त्यामुळे बालरुग्णांचे हाल होत आहेत. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थिती बिकट झाली आहे. इथं बालरुग्णांचा एकच वॉर्ड असून सद्यस्थितीत तो रुग्णांनी पूर्ण भरला आहे. या वॉर्डात 45 खाटा मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र 30 खाटांचीच व्यवस्था असल्यानं अनेकदा रुग्णसंख्या वाढल्यास एका खाटेवर 2 रुग्ण किंवा जमिनीवर गादी टाकून त्यांना उपचार द्यावे लागतात. सध्या निमोनिया, विषाणू संसर्ग, सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले असून दररोज 10 ते 15 नवे रुग्ण उपचारासाठी इथं येतात. मात्र मनुष्यबळाच्या अभावी देखील अतिरिक्त खाटा ठेवता येत नसल्याचं इरविन प्रशासनाचं म्हणणं आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी इथं नियुक्त कर्मचाऱ्यांवर ताण येतोय. मनुष्यबळाच्या अभावी इरविनमध्ये 30 पेक्षा जास्त रुग्णांना एकाच वेळी उपचार देता येत नाही, ही शोकांतिका आहे. सध्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच मनुष्यबळाअभावी कोलमडलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब रुग्णांनी उपचारासाठी जायचं कुठं असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. येथील पेडियाट्रिक म्हणजेच लहान मुलांच्या वॉर्डात दैनंदिन 15 ते 20 बालकांवर उपचार केले जातात. साथीच्या आजारात तर इथं पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. काही बालकं इतरही आजारांनी ग्रस्त असतात. अशावेळी त्यांना कुठं ठेवायचं असा प्रश्न निर्माण होतो. या समस्येकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागातल्या राणी तंबोली आणि सिपना नदीवरील विविध भागातील अनेक पूल आता जीर्ण झाले असून कठडे नसल्यानं नागरिकांना जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतोय. प्रशासनासह लोकप्रतिनिधींना याकडे गंभीरतेनं लक्ष द्यावं अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. मेळघाटातील राणी तांबोली तसेच सिपना नदीवरील रोहिणी खेडा, दिया आणि उतावळी भागात अनेक पूल आता जीर्णावस्थेत असून पावसाळ्यात कित्येकदा या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या भागातील तब्बल 50 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटून जातो. तर कठडे नसल्यानं अनेकदा गंभीर अपघात देखील झालेले आहे. प्रशासनाला या परिस्थितीची जाणीव असतानाही नागरिकांच्या सुरक्षेच्या या दिशेनं कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही, असा आरोपही केला जातोय. या भागातील अनेक पुलांचे शासनातर्फे अनेकदा सर्वेक्षण करण्यात आले, मात्र या पुलाचं बांधकाम कोणता विभाग करणार यावर प्रशासनाकडून कित्येकदा उडवाउडवीची उत्तरं नागरिकांना देण्यात आली आहे. मात्र या सर्व लाल फिताशाहीमध्ये नुकसान आणि नाहक त्रास नागरिकांना होत आहे. आता या जीर्ण आणि धोकादायक पुलांकडे शासनानं आणि जिल्हा प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शिवजयंतीनिमित्त अमरावती शहरातील विद्युतनगर इथं महाआरती आयोजित करण्यात आली होती. केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आकर्षणाचं केंद्र ठरली. या सोहळ्यात अमरावतीकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अमरावती शहरातील विद्युतनगर हर्षराज चौक इथं छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव सोहळा व भव्य महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं.
राजाराम प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ऋषिकेश देशमुख यांच्या संकल्पनेतून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत महाआरती करण्यात आली. शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद रेड्डी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी ढोल ताशा आणि ध्वज पथकातर्फे सलामी देण्यात आली. या सोहळ्यामुळे परिसरातील वातावरण शिवमय झालं होतं. राजाराम प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत असतो. आपण हा कार्यक्रम राजाराम प्रतिष्ठानच्या वतीने घेत आहे आणि राजाराम प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही गेल्या 12 वर्षापासून कार्यक्रम करतो. येणाऱ्या 2 महिन्यानंतर आम्ही आपले मोटिवेशन स्पीकर विश्वास नागरे पाटील साहेब यांचा सुद्धा कार्यक्रम घेणार आहे. या कार्यक्रमाला आम्ही अवश्य बोलू. आपण सर्वांनी अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या पुढाकारानं शिवाजी जयंती साजरी करण्यात आली. छत्रपतींनी आपल्या मावळ्यांमध्ये हिंदू मुस्लिम भेद न करता सामाजिक एकोप्याचा संदेश दिला होता. त्या शिकवणीची आज समाजाला गरज असल्याचं प्रतिपादन संघटनेतर्फे करण्यात आलं. आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर हम सब पदाधिकारी छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड अमरावती की ओर से छत्रपति शिवाजी महाराज को यहाँ अभिवादन करने के लिए इकट्ठा हुए हैं राजकमल चौक पे। अभी मालटेकड़ी भी जाके आए हम लोग। छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड पिछले 3 सालों से छत्रपति शिवाजी महाराज का जो सही इतिहास है वो नई पीढ़ी को बताने का काम कर रही है। और छत्रपति शिवाजी महाराज जो है वो इतने बड़े मुग़ल साम्राज्य के विरुद्ध में जिन्होंने अपना स्वराज्य का लड़ा कायम किया है, ऐसे महान योद्धा की आज जयंती है। और इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड की ओर से हम लोग यहाँ उनको अभिवादन करने के लिए यहाँ सब लोग इकट्ठा हुए हैं। आज देश को सही मायने में छत्रपति शिवाजी महाराज के विचारों की आवश्यकता है, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज ने उस समय इतने बड़े साम्राज्य के विरुद्ध में लड़ा था जो कि किसी की हिम्मत नहीं कर सकते। यहाँ तक कि 56 इंच का सीना रखने वाले भी जो है वो इतने बड़े साम्राज्य के विरुद्ध में अपना स्वराज्य का लड़ा कायम करने की हिम्मत नहीं रख सकते, जो कि छत्रपति शिवाजी महाराज ने किया है। इसकी छत्रपति शिवाजी महाराज जो है वो मुस्लिम विरोधी नहीं थे और ना ही मुस्लिम छत्रपति शिवाजी महाराज के विरोध में थे। जबकि छत्रपति शिवाजी महाराज के जो अंगरक्षक है, बॉडीगार्ड है, वो 25 बॉडीगार्डों में लगभग 13 बॉडीगार्ड जो है अंगरक्षक जो है वो मुस्लिम समाज के थे। शिवाजी महाराज के तोपखाने का जो मेन था नूर खान, वो शिवाजी महाराज के तोपखाने का चीफ था। और ऐसे बहुत सारे जो सरदार है, 800 पठानों का जो घोड़दड़ है वो छत्रपति शिवाजी महाराज की फौज के अंदर था। इस तरीके से जो है छत्रपति शिवाजी महाराज का ये इतिहास हमको आज जन सामान्य को बताने की आवश्यकता है, ताकि समाज में भाईचारा पैदा हो और सही जो स्वराज्य का जो सही प्रतिभा है वो आज यहाँ महाराष्ट्र में लगना चाहिए, ऐसी हम लोगों की इच्छा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठान दर्यापूर आणि शिवजयंती उत्सव समिती यांच्या पुढाकारानं दर्यापूर शहरात शिव मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. दर्यापूर शहरातील गोकुळ प्लाझा अमरावती रोड ते थिलोरी रोड या दरम्यान शिव मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या शिव मॅरेथॉन स्पर्धेला आमदार बळवंत वानखेडेसह सुधाकर पाटील भारसाकळे यांनी हिरवी झेंडी देत सुरुवात केली. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते, ज्यामध्ये पुरुष गटात 18 वर्षावरील स्पर्धकांना 10 किलोमीटर तर 18 वर्षावरील महिला गटात 3 किलोमीटर असे अंतर होते. विजेत्यांना रोख रकमेसह आकर्षक बक्षिसं देण्यात आली, तर लहान मुलांमध्ये खेळाची
खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशानं शालेय स्तरावर 1 किलोमीटर अंतराची प्रोत्साहनपर मॅरेथॉन होती. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीनिमित्त आपण आज दर्यापूरला शिव मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेमध्ये आपण 3 गट आपण याच्यात घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 18 वर्षावरील पुरुष, 18 वर्षावरील महिला आणि 18 वर्षाला आतील शालेय गट असे 3 गट या स्पर्धेमध्ये सहभागी आपण करून घेतलेले आहे. या स्पर्धेमध्ये आपण 200च्या वरती आपल्या नोंदणी झालेल्या आहे. नुकताच ही स्पर्धा आपल्याला सध्या पार झाली आहे. 18 वर्षावरील जो पुरुष गट आहे त्याच्यामध्ये आपण पहिलं बक्षीस 11,111 दिलेलं आहे, दुसरं बक्षीस 6,001 आणि तिसरं बक्षीस 3,001. तसेच महिला गट जो आहे 18 वर्षावरील त्यांना आपण पहिलं बक्षीस 5,001, दुसरं 3,001 आणि तिसरे जे आहेत 2,001. तसेच शालेय गट जो आहे तर त्यांना आपण ट्रॉफी आणि मेडल असं आपण त्यांना बक्षीस देत आहे. सोबतच सर्व सहभागी स्पर्धकांना आपण सर्टिफिकेटचं पण वाटप केलेलं आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी व्हायला हवी, त्याच उद्देशानं आपण या शिव मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. जे स्पर्धक धावत आहे त्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी बाकीची पण मंडळी आज धावली. त्यांचा मॉरल इथं वाढलेला आहे. शालेय गटातून भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे. आज आपल्याला जो प्रतिसाद भेटलेला आहे नक्कीच यांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि येणाऱ्या भविष्यामध्ये पोलीस भरती असो, आर्मीची परीक्षा असो, ती संबंधित आणखीन काही क्षेत्र असो त्याच्यात नक्की या मुलांना फायदा होईल. सोबतच या गटामध्ये महिला पण विशेष अर्थाने भरपूर समाविष्ट झाल्या की ज्यांचा हेतू असा होता की आपल्याला स्वतःसाठी धावायचं आहे. बिकॉज आपली जी थीम होती ते रन फॉर युअर सेल्फ होती. असा हा एकंदरीत आपला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही हा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन आपण केलं होतं. सोबतच जे स्पर्धक थकून आलेले आहेत, ज्यांनी रन कंप्लीट करून आलेले आहेत त्यांना आम्ही इथे आमच्या शिवजयंती उत्सव समिती शिवर व सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आम्ही इथे त्यांना फ्रुटी बिस्किटचं पण वाटप केलेलं आहे. आता 9 वाजता आपण इथे बक्षीस वितरणाला सुरुवात करत आहे. मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित झालेले आहेत. मी परत एकदा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार इथंही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आमदार बच्चू कडू यांनीही सहभाग घेत ढोल वाजवला, त्यामुळे त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार शहरातही शिवजयंतीचा उत्साह होता. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवतीर्थ ते किसान चौक, जयस्तंभ चौक, गांधी चौक, नेताजी चौक आणि बेलोरा स्टॉपपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल ताशाच्या गजरात, डीजे, सांस्कृतिक दिंडी आणि शिवरायांच्या वेशभूषेत यात नागरिक सहभागी झाले होते. शिवरायांच्या जयघोषानं हा संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला होता. या भव्य मिरवणुकीत शेकडो शिवभक्तांनी हजेरी लावली. दरम्यान आमदार बच्चू कडू, विनोद कोरडे, मनोज कटारिया, ठाणेदार अशोक जाधव यांच्यासह इतरही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी ढोल ताशा वाजवून मिरवणुकीची सुरुवात केली होती. यावेळी त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात क्रीडा संकुल बनवण्यात आलं आहे. मात्र इथल्या बांधकामात अनेक त्रुटी असून खेळाडूंना अनेकदा दुखापती झाल्या आहेत. सध्या क्रीडा विभागाचं याकडे दुर्लक्ष असून क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे. प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी क्रीडा रसिक करत आहेत. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल शासनानं बनवले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात सुद्धा सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल विरुळ मार्गावर साकारले आहे. परंतु वुडन कोर्ट अभावी बॅडमिंटन हॉलमध्ये खेळताना अनेक खेळाडूंना गंभीर दुखापत झाली. तसेच हॉलमध्ये पाण्याची फॅनची व्यवस्था नसून कित्येक लाईट्स बंद आहे. अशी क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली असून याकडे क्रीडा विभागाचं दुर्लक्ष आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक वर्षांपासून तालुका क्रीडा अधिकारी पदप्रभारींच्या
भरोश्यावर असून नियमित अधिकारी कधी मिळणार असा सवाल उपस्थित झालाय. त्यामुळे प्रशासनानं या क्रीडा संकुलाकडे लक्ष द्यावं अशी मागणी क्रीडाप्रेमी करत आहे. क्रीडा संकुलाच्या अनेक अडचणी त्याचा वापर करणाऱ्या मुलांनी वगैरे सांगितलेल्या आहेत. त्या संदर्भात पाहणी झाली होती. येणाऱ्या काळात लवकरात लवकर सगळ्या मुलांसाठी क्रीडा संकुल योग्य पद्धतीनं ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पूर्ण करून लवकरात लवकर त्यांचे सुपूर्द करावं अशा संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भातले इस्टिमेट वगैरे तयार करणंसुद्धा सुरू आहे. त्यामुळं साधारण 1-2 महिन्यात या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील अशा अपेक्षा आहे आणि डिपार्टमेंटलासुद्धा त्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत. चांदूर रेल्वे येथील क्रीडा संकुल येथील 5 वर्षापासून खेळून राहिलेलो आहे. येथे जे सुखसुविधा आम्हाला पाहिजे त्या सुखसुविधा खूप येथे अभावी आहे. आम्ही कर्मचारी व येथील अधिकाऱ्यांना वारंवार सांगू दिलेलं आहे आणि आम्ही निवेदनही दिलेले आहे की या कोर्टाची वेळी साफसफाई करून द्यावे आणि आम्हाला दुसरा कोर्टही हवा आहे. येथील 2 वर्षापूर्वी एक खेळाडू अमित बेनसरे 2 वेळा फ्रॅक्चर झालेला आहे इथे. त्याच्यानंतर सागर जैन हे सुद्धा येथे फ्रॅक्चर झालेले आहे. त्याच्यानंतर आम्हाला एक दुसरा कोर्ट जे आहे तिथे वुडन कोर्ट करून देणे आणि त्यावर मॅटिन टाकून देणे हेही आम्ही कर्मचारी व अधिकाऱ्यालाही सांगून दिलेले आहे. अधिकारी आम्हाला म्हणतात की 5 झालेला आहे पण आतापर्यंत येथील काम चालू झालेलं नाही. त्याच्यानंतर लाईटिंगचा इथे खूप अभाव आहे. काही लाईट बंद झालेले आहे पण ते सुद्धा काम हे करून नाही राहिलेले आहे. एवढं मतलब म्हणजे जे काम त्यांना करायला पाहिजे लवकरात लवकर तेही इथे काम होऊन नाही राहिलेलं आहे. त्याच्यानंतर कलरिंगचा अभाव आहे. आम्ही 1 आठवड्यापूर्वी इथे मॅचेस घेतल्या होत्या तर अमरावती येथील एक खेळाडू इथे पडला होता तर त्याचाही पाय फ्रॅक्चर झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही जे आमचे महिन्याचे पैसे आहेत ते आम्ही बरोबर देऊन राहिलो तरी आम्हाला येथील सुखसुविधा आम्हाला भेटून नाही राहिलेल्या आहे. तरी आम्ही अधिकारी व कर्मचाऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की येथील सुखसुविधा आम्हाला द्यावी हेच आम्ही त्यांना विनंती करतो. मी 7-8 वर्षापासून इथे खेळत आहे. 4 वर्ष अगोदर माझे तिथे पडून माझा हात फ्रॅक्चर झाला आहे. शासनाकडून मी आम्ही 1 वर्ष अगोदर निवेदन दिल्यानंतर आम्हाला शासनाकडून हमी मिळाली होती की आम्ही लवकरात लवकर दुसरा कोर्ट चालू करू पण आतापर्यंत त्याचं काम चालू झालेलं नाही आहे. आणि महिन्यातून 1-2 वेळा असं ॲक्सिडेंट घडत आहे का कोणी ना कोणी पडत आहे आणि त्यांचं फ्रॅक्चर किंवा इंजुरी त्यांना होत आहे. मी निवेदन करतो का लवकरात लवकर हे काम चालू करण्यात यावे आणि आम्हाला एक कोर्ट आणि कलरिंग आणि लाईटचं हे सुविधा लवकरात लवकर चालू झाली पाहिजे. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत शासकीय योजनेतून चांदूर रेल्वे शहरात आदिवासी तरुणांसाठी निःशुल्क प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं असून इच्छुकांनी संपर्क साधण्याचं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं आहे. वॉटरमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले विवेक चर्जन यांच्या हस्ते या प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रशिक्षण वर्गात आदिवासी युवकांना स्वयंरोजगार निर्मिती प्रकल्पांसह त्यांना स्वावलंबी बनवणे हा उद्देश आहे. त्यासाठी त्यांना ॲल्युमिनियम विंडोज, दरवाजे, पार्टिशन इत्यादी कामं करण्याचे शास्त्रोक्त पद्धतीनं सक्षम बहुउद्देशीय संस्था चांदूर रेल्वे यांच्यामार्फत प्रशिक्षण दिल्या जात आहे. जेणेकरून या प्रशिक्षणामार्फत ते स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनल्या जावे व त्यांना भविष्यात आपल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, समाजात तसेच त्यांची एक वेगळी ओळख तयार व्हावी हा यामागचा प्रामाणिक हेतू आणि उद्देश आहे. तर इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.